नमस्कार, मी सौरभ कोरटकर. करियर नंबर 1 या कार्यक्रमात तुमचं स्वागत. सगळ्यांच्या परीक्षा सध्या संपल्यात, पण सुट्टी एन्जॉय करतानाच करियर नेमकं कशात करायचं याचं टेन्शन सुद्धा मुलांना येत आहे. पण आता जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही आहे, कारण तुमच्यासाठी कोणकोणते करियर ऑप्शन्स आहेत ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. आणि फॅशन करण्याची, फॅशनेबल राहण्याची आवड सगळ्यांनाच असते, पण ही फॅशन करण्याची आवड तुमचं करियर सुद्धा बनू शकते. म्हणून आज आपण फॅशन डिझायनिंगमधलं करियर या विषयावर आज बोलणार आहोत. आणि फॅशनच्या ग्लॅमरस आणि क्रिएटिव्ह क्षेत्रामध्ये कोणत्या संधी आहेत हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. आणि तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायला माझ्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत लमार्क इन्स्टिट्यूट ऑफ आर्टच्या डायरेक्टर समीरा शाह. मॅडम, तुमचं स्वागत महाराष्ट्र वनमध्ये. आणि तुम्हालाही काही प्रश्न असतील, तुम्ही तुमचे प्रश्न सुद्धा आम्हाला विचारू शकता. आम्हाला प्रश्न विचारण्यासाठी आमचा फोन नंबर आहे 0226111240. सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाला. मॅडम, माझा पहिला प्रश्न असा आहे की फॅशन डिझायनिंग म्हणजे नेमकं काय आणि एखाद्याने आपलं करियर या क्षेत्रामध्ये का करावं? फॅशन डिझायनिंग जसं आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, हा एक असा फील्ड आहे जे सगळ्यांच्याच आवडचा आहे. आणि दिस इज समथिंग जिकडे सगळ्यांना क्रिएटिव्हिटी बद्दल ज्यांना पण इंटरेस्ट असेल त्याने हा करावा असं आहे. फॅशन डिझायनिंग लोक जनरली फक्त कपडे का अपॅरलने लिंक करत असताना, पण आता ट्रेंड चेंज झाला आहे. एव्हरीवन वॉन्ट्स टू बी वेल ड्रेस्ड हेड टू टो. म्हणजे आज अगर आपण लग्नाला की कुठेही जात असलो तर आपल्याला सगळंच मॅचिंग की क्रिएटिव्ह असलं, म्हणजे आपल्याबरोबर असलं पाहिजे. तर आपले शूज, आपले हँडबॅग, आपले कपडे सगळं मॅचिंग असलं पाहिजे, असं आपण सगळे ड्रेस करायचं बघत असतो. तर फॅशन डिझायनिंगचे जे मॉड्यूल्स आहेत, आता अपॅरल बरोबर लाईफस्टाईल प्रोडक्ट्स हे पण डिझायनिंग आणि क्रिएटिव्हिटी शिकवतात, असे सगळे मॉड्यूल्स झालेले आहेत. त्याशिवाय जे पण व्यक्तीला सगळ्यांनाच आवडतं, सगळ्यांना चांगलं दिसायचं असतं आणि सगळ्यांनाच ड्रेसिंग, मेकअप, एक्झॅक्टली एव्हरीवन वॉन्ट्स टू बी फॅशनेबल. सो आय थिंक बाय अँड लार्ज हा खूपच मोठा प्रॉस्पेक्टस झालेला आहे आजच्या डेटमध्ये. आणि मॅडम, एखाद्याला जर फॅशन डिझायनिंगमध्ये आपलं करियर करायचं असेल तर त्याच्यात कोणते स्किल्स असणं गरजेचं आहे किंवा त्यांनी स्वतःला कशा प्रकारे इम्प्रूव्ह करणं आवश्यक आहे? कोर्ससाठी डेफिनेटली ड्रॉइंगचे स्किल्स असणे आवश्यक आहेत. अगर ड्रॉइंग एका व्यक्तीचं चांगलं आहे तर ते त्यांचा एक खूप मोठा USP आहे. पण आपण जसं बघतोय आजच्या तारखेने रिटेल पण खूप बूमिंग आहे. आपण पॅन्टलून्स, ग्लोबस इत्यादी खूप सगळे मॉल्स आणि रिटेल फॅशन पण आपण बघतोय, ज्याला खूपच जास्त म्हणजे सगळीकडेच आपल्याला दिसत आहेत ते. तर त्यामुळे नॉट जस्ट डिझायनिंग पण मर्चंडायझिंग आणि कम्युनिकेशन्स, मार्केटिंग बद्दलचे सब्जेक्ट्स, फॅशन रिलेटेड सब्जेक्ट्स ह्याला पण खूप जास्त म्हणजे व्हॅल्यू आणि प्रोस्पेक्ट्स वाढलेले आहेत. तर एका स्टुडंटचं जर ड्रॉइंग नसेल चांगलं, पण त्याला एक त्याच्याकडे एक क्रिएटिव्ह आय आहे का, त्याला एक कलर सेन्स आणि त्याची निवड आणि आवड सगळ्या बद्दल चांगली आहे डिझाईन बद्दल, तर तो व्यक्ती पण हा कोर्स करू शकतो. तर कम्युनिकेशन स्किल्स का आपल्या डिझायनिंग स्किल्स हे दोन महत्त्वाचे आहेत स्किल्स, ज्यामुळे स्टुडंट डेफिनेटली हा कोर्स करू शकतो. कार्यक्रमातला पहिला फोन आपण घेऊया. पुण्यावरनं आनंद आहेत. आनंद, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला. हा, माझा असा प्रश्न आहे की फॅशन डिझाईन करण्यासाठी काय करावं लागेल? फॅशन डिझायनिंग एखाद्याला करायचं असेल तर त्यांनी काय करणं अपेक्षित आहे? आनंद, राईट? आनंद, तुम्ही आता किती अभ्यास केलेला आहे का तुम्ही, म्हणजे कॅन वी आस्क हिम? आनंद, तुमचं शिक्षण आता कुठपर्यंत झालंय? माझे आता ग्रॅज्युएशन पूर्ण झाले. ग्रॅज्युएशन त्यांचं झालं. ओके. तर फॅशन डिझायनिंग डेफिनेटली तुम्ही हे करू शकता अगर तुमचं ग्रॅज्युएशन नंतर. आणि द ओनली थिंग तुम्हाला करायचं आहे की यू हॅव टू जॉईन द राईट इन्स्टिट्यूट. म्हणजे तुम्ही शिकावं लागेल तुम्हाला ॲटलिस्ट 2 वर्षाचा प्रोग्राम. त्यानंतर तुम्ही तुमचं करिअर त्याच्यातनं सिलेक्ट करू शकता फॅशन डिझायनिंगच्या कोर्समध्ये. ओके. आणि मॅडम, एखाद्याला फॅशन डिझायनिंग करायचं असेल तर यात कोणकोणते कोर्सेस आहेत? 10वी नंतर असू द्या, 12वी नंतर, किंवा मग डिप्लोमा कोर्सेस? राईट. फॅशन डिझायनिंग करण्यासाठी देर आर लॉट ऑफ प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स आणि गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट तर निफ्ट आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे जे आहे, ज्याच्यात 2 वर्षाचे आणि 3 वर्षाचे कोर्सेस असतात, जे जनरली डिप्लोमा कोर्सेस असतात. त्याशिवायचे जे शॉर्ट कोर्सेस असतात, म्हणजे की ज्याच्यात फक्त स्पेशलायझेशन मॉड्यूल करण्यात येतं. कारण की जसं मी सांगितलं, फॅशन डिझायनिंग हा क्रिएटिव्ह सब्जेक्ट आहे आणि क्रिएटिव्हिटीला कोणतीच एज बार नाही आहे. आज आपण 10वी आणि 12वीच्या मुलांबरोबर बोलतोय, पण आमच्याकडे माझं जे इन्स्टिट्यूट आहे लमार्क इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट, त्याच्यात खूप सगळे इवन मॅरिड विमेन येतात आणि हाऊसवाईफ्स पण येतात हे कोर्सेस करण्यासाठी.
करण्यासाठी ज्यांचं तर हा कोर्स डेफिनेटली ओपन आहे सगळ्यांसाठी आणि ते हा कोर्स करू शकतात. तर वी हॅव शॉर्ट कोर्सेस म्हणजे 3 महिने 6 महिने की 1 वर्षाचे कोर्सेस असतात जे स्पेशलायझेशन मॉड्यूल्स असतात. जसं की फॅशनमध्ये इलस्ट्रेशन म्हणून एक सब्जेक्ट आहे ज्याच्यात ड्रॉइंग आणि रेंडरिंग शिकवलं जातं. तर आपण आपल्या डिझाईन्स कशा ड्रॉ कराव्या ते शिकवलं जातं. त्याशिवाय जर पॅटर्न ड्राफ्टिंग आणि कन्स्ट्रक्शनचा कोर्स आहे तर त्याच्यात शिवण आणि स्टिचिंगच्या डिटेल्स शिकवण्यात येतात. तर एका पर्सनला पॅटर्न ड्राफ्टिंग स्टिचिंग कसं करावं ते शिकवण्यात येतं. तर असे इंडिव्हिज्युअल कोर्सेस पण उपलब्ध आहेत आणि करिअर कोर्सेस जे 2 वर्षाचे की 3 वर्षाचे असतात ते पण उपलब्ध असतात. अच्छा, म्हणजे स्पेशलायझेशन्स पण आहेत बरेच. हो, त्याच्यात खूप सगळे कारण की सगळ्यांचं ड्रॉइंग चांगलं असणं हे पॉसिबल नाही आहे. नंबर 1. नंबर 2, आज वी आर ऑल सीइंग की कम्प्युटर्स पण तेवढंच महत्त्वाचं झालं आहे. तर कॅड प्रोग्राम्स असू शकतात की जसं मी सांगितलं तुम्हाला एक मार्केटिंग पण खूपच वाढलेलं आहे. तर तशी डिफरंट स्पेशलायझेशन कोर्सेस आहेत ज्याच्यात एक स्टुडंट खूप सगळे करिअर ऑप्शन्स विचारू शकतो ॲज अ फॅशन कन्सल्टंट, ॲज अ फॅशन स्टायलिस्ट, ॲज अ फॅशन कॉर्डिनेटर ऑर अ मर्चंडायझर. तर त्याने फॅशन डिझायनिंग करून फक्त स्वतःला फॅशन डिझायनर आहे असं सांगावं हे महत्त्वाचं नाही. आजकाल सगळ्या मूवीजला स्टायलिस्ट असतात. स्टायलिस्ट मध्ये पण कोणकोणत्या संधी आहेत त्याबद्दल पण मी तुम्हाला विचारणार आहे. पण आता हिंगोलीवरनं पुढचा फोन आपण घेऊया. दत्ता आहेत हिंगोलीवरनं. दत्ता, तुमचा प्रश्न विचारा. हा फोन कटलाय. मॅडम, स्टायलिस्ट मध्ये काय अपॉर्च्युनिटीज आहेत? स्टायलिस्टमध्ये फॅशन स्टायलिस्ट जसं आपण सांगतो फॅशन स्टायलिस्टला एक क्रिएटिव्ह सेन्स असणं आणि एक राईट डिझाईन नॉलेज असणं खूपच जरुरी आहे. पण ते इट इज नॉट नेसेसरी दॅट अ स्टायलिस्ट हॅज टू बी अ डिझायनर. म्हणजे स्टायलिस्ट इज अ पर्सन जो तुम्हाला हेड टू टो एका प्रोग्रामसाठी, एका शोसाठी, एका मूवीच्या लॉन्चसाठी, एका वेगळ्या इव्हेंटसाठी तुम्हाला हेड टू टो ड्रेस करतो. तर से फॉर एक्झाम्पल एका मूवीसाठी शाहरुख खानसाठी त्यांना डिझाईन करायचं आहे की दे वॉन्ट टू डिझाईन फॉर रणबीर कपूर. तर त्याने हेड टू टो काय घालावं ते पिक आणि शॉप करून त्याला ड्रेस करणं ते जास्त महत्त्वाचं आहे. आणि स्टायलिस्ट विल ऑल्सो डिसाईड फॉर एक्झाम्पल एक सिम्पल एक्झाम्पल दिलं तर जर कोणती नेलपेंट घालावी फॉर अ पर्टिक्युलर ड्रेस इज वॉट अ स्टायलिस्ट डिसाइड्स. सो दॅट इज अ रोल ऑफ अ स्टायलिस्ट. ओके. आणि मॅडम, तुम्ही थोड्या वेळापूर्वी सगळे कोर्सेस आहेत कोणकोणते आहेत ते सांगितलं. एक आपण फोन घेऊया आणि त्यानंतर मी तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारेल. औरंगाबादवरनं बाळासाहेब आहेत. बाळासाहेब, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, मी त्यांची मुलगी बोलतीये. हा, बोला. त्याच्यामध्ये आणखी फॅशन डिझायनिंग मध्ये आणखी वेगवेगळे प्रकारचे कोणकोणते कोर्स असू शकतात आणि कशा प्रकारे माहिती मिळेल आपल्याला त्याच्याबद्दल? पण आता आपण तर माहिती देतोय की फॅशन डिझायनिंग मध्ये कोणकोणते कोर्सेस आहेत, पण ही माहिती मुलांना आणखी कुठे मिळू शकेल? ओके. आज इंटरनेट तुम्हाला एक बेस्ट ऑप्शन आहे ज्याच्यावर तुम्ही डेफिनेटली चेक करू शकता. ॲज फार एज सगळ्या इन्स्टिट्यूट्सच्या माहिती तुम्हाला अगर फॅशन डिझायनिंगच्या कोर्सबद्दल माहिती असतील तर ते तुम्हाला इंटरनेटवरून डेफिनेटली मिळू शकतात. अगर तुम्हाला म्हणजे बॉम्बेमध्ये जसे आमचे 5 इन्स्टिट्यूट्स आहेत आणि 5 सेंटर्स आहेत तर ते कॅन डेफिनेटली गो टू आवर वेबसाईट. आय कॅन गिव्ह द वेबसाईट लिंक इफ सो. सो वेबसाईट इज www.lamarck Institute, that is LEMARK Institute INSTITUTE.com. सो lamarckinstitute.com वर तुम्ही जाऊन सगळे कोर्सेस आणि लिस्ट ऑफ कोर्सेस बघू शकता. म्हणजे तुमचं स्वतःचं इन्स्टिट्यूट आहे. यात कोणते कोर्सेस आहेत मग? आमच्या इकडे जसं मी तुम्हाला पहिले पण जे डिटेल्स दिलं, वी डू प्रोफेशनल कोर्सेस ज्याच्यात 3 वर्षाचा फॅशन डिझायनिंगचा कोर्स आहे. बट दॅट इज मेनली फोकसिंग ऑन फॅशन डिझाईन, अपेरल आणि लाईफस्टाईल प्रोडक्ट्स. कारण की आजच्या डेटमध्ये फॅशन इज इन एव्हरीथिंग बिग अँड स्मॉल. सगळ्याच वस्तूंमध्ये फॅशन असतं. आपल्या घरी आपल्या बेडस्प्रेड्स असू दे, होम फर्निशिंग असू दे की आपले स्वतःचे सनग्लासेस असू दे, आपल्याला सगळ्यांना फॅशनेबल पाहिजे, आपल्याला सगळंच काही डिझायनर पाहिजे असतं. तर वी मेक शुअर दॅट अ स्टुडंट लर्न्स एव्हरीथिंग. ऑल्सो कारण की काही स्टुडंट्स असतात ज्यांना ब्रायडल वेअर खूप आवडत असतं आणि काही स्टुडंट्स असतात ज्यांना किड्स वेअर खूप आवडत असतं. तर त्यांना सगळं शिकवणं महत्त्वाचं आहे. तर त्याप्रमाणे त्यांना ते डेव्हलप करू शकतात की कोणत्या फील्डमध्ये नेमकं आम्हाला जावं. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही सगळं शिकवा स्टुडंट्सना. सो वी टीच देम एव्हरीथिंग इन अ 3 year प्रोग्राम. बट वी ऑल्सो हॅव शॉर्ट कोर्सेस ज्याच्यात जसं मी सांगितलं की अगर तुम्ही हाऊसवाईफ आहे का इव्हन ज्यांनी जर ग्रॅज्युएशन त्यांचं संपलं आहे आणि त्यांना माहिती आहे की माझा फोकस फक्त मला
मार्केटिंग आणि मर्चंडायझिंगमध्ये मला डेव्हलप करायचं आहे आणि मला एखाद्या बूमिंग रिटेलमध्ये एक मॅनेजर बनून काम करायचं आहे, तर दे कॅन कम टू अस फॉर अ मर्चंडायझिंग कोर्स ऑर दे कॅन कम टू अस फॉर अ फॅशन स्टायलिंग कोर्स. तर असे स्पेशलायझेशन कोर्सेस पण आमच्या इकडे होत असतात. मॅडम आपण बुलढाण्यावरनं योगेश आहेत, त्यांचा फोन आपण घेऊया. योगेश, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम, मी योगेश बोलतोय. हा बोला. माझी बहीण आहे माझी, तर तिला फॅशन डिझायनिंग मध्ये आहे इंटरेस्ट, तर त्यासाठी पेमेंट वगैरे कसं राहील आपलं आणि म्हणजे करिअर कसं राहील समोर? जॉब ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत यामधले सगळे कोर्सेस केल्यावर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे हा. एक्झॅक्टली. गव्हर्नमेंट सेक्टर, प्रायव्हेट सेक्टरमध्ये कोणकोणत्या संधी आहेत किंवा कोणकोणते जॉब मुलांना मिळू शकतात? फॅशन डिझायनिंग केल्यानंतर आज वी हॅव अ लॉट ऑफ करिअर ऑप्शन्स. तुम्ही एका डिझायनर म्हणजे डिझायनर बनून पण काम करू शकतात. आणि फॅशनचा कोर्स केल्यानंतर जसं आपण बघतो, राईट फ्रॉम डिझायनिंग, तुम्ही टेक्स्टाईल डिझायनिंग असू दे का एम्ब्रॉयडरी डिझायनिंग असू दे, हे सगळे तुम्ही डिझायनिंग करू शकता. तर त्या डिझायनिंगचे तुमचे ऑप्शन्स आहेतच. त्याशिवाय तुम्हाला जसं ऑप्शन्स दिले आहेत, फॅशन कोऑर्डिनेटर, फॅशन कन्सल्टंट, स्टायलिस्ट, के मर्चंडायझर्स, मॅनेजर्स, सोर्सिंग, बायर्स, असे इम्पोर्ट एक्सपोर्ट, खूप सगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. करिअर लिमिटेड नाही आहे. जसं पहिले लोक येऊन सांगायचे की ओके फॅशन डिझायनिंग कोर्स केला तर मी एक माझा फॅशन बुटीक टाकेन. नो मोर पॉसिबल, कारण की आता आपण बघतोय ऑनलाईन पॉसिबल, म्हणजे नॉट absolutely no more possible. What I mean to say is के with so much of online like Jabong and Amazon coming in, retail इतकं क्रेज त्याचं राहिलं हो, नाहीये. तर ते रिटेल तेवढं पण वाढतंय. तर तुम्ही जर फॅशन डिझायनिंगचे कोर्स करता, तुम्हाला करिअर ऑप्शन्स खूपच जास्त आहेत. दे आर नॉट रिस्ट्रिक्टेड टू डिझायनिंग अलोन, बट दे आर ऑल्सो ओपन टू मार्केटिंग अँड अदर ॲस्पेक्ट्स बेसिकली. डोंबिवलीने आपण पुढचा फोन घेऊया. मानसी आहेत. मानसी, तुमचा प्रश्न विचारा. मानसी, आवाज येतोय माझा? हो हो येतोय. हा, तुमचा प्रश्न विचारा. माझी आता 12वी झाली आहे. मी आता 12वीला जातीये, म्हणजे आता 12thला जाईल. हो हो येतोय येतोय. हा मानसी, तुमच्या टीव्हीचा आवाज म्यूट करा आणि मग तुमचा प्रश्न विचारा. मला फॅशन डिझायनिंग करायचंय आता. मानसी, तुम्ही डोंबिवलीला राहता असं सांगितलंय, राईट? बरोबर. लमाक्सचं सेंटर आहे एक ठाण्याला. तुम्ही जर तिकडे कनेक्ट करू शकाल तर ते बरं होईल. तुम्हाला खूप सगळ्या आमचे करिअर ऑप्शन, आमचे कोर्सेस पण कळतील. आणि त्याशिवाय जर तुम्हाला तसं वाटलं तर ते डेफिनेटली तुम्हाला पुढे कनेक्ट करतील आणि तुम्हाला दुसरे कोर्सेस का दुसरे लागणारे इन्स्टिट्यूटची आपण माहिती आम्ही तुम्हाला तिकडनं नंतर देऊ शकू. तर आय वुड इट वुड बी गुड. तुम्ही जर पर्सनली आलात तर तुम्हाला जास्त काउन्सिलिंग बरोबर मिळू शकेल. कारण की तुमचा फोकस एकदम क्लिअर आहे. तुम्ही 12वी आता केली आहे. 3 वर्षाचा जर तुम्ही एक फॅशन डिझायनिंगचा कोर्स करतात, दॅट इज ॲब्सोल्यूट राईट टाइम टू स्टार्ट युअर करिअर. कारण की ग्रॅज्युएशन बरोबर तुमचा हा 3 वर्षाचा कोर्स कम्प्लीट होऊ शकतो. ओके मॅडम, हे जे तुम्ही इतके कोर्सेस सांगितले, या कोर्सेसमध्ये सिलेबस कशा प्रकारचा असतो आणि हे कोर्सेस करण्यासाठी साधारण खर्च किती येतो याबद्दल मी तुम्हाला विचारणार आहे. पण आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची आणि या ब्रेकमध्ये सुद्धा तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा आपला विषय फॅशन डिझायनिंग मधलं करिअर आणि माझ्यासोबत आहेत समीरा शाह. मॅडम, मला असं विचारायचं की तुम्ही इतके कोर्सेस सांगितले आहेत, या कोर्सेसमध्ये सिलेबस काय असतो नेमका? ओके, जे फॅशन डिझायनिंगचे कोर्स आहेत त्याच्यात मेन सब्जेक्ट्स म्हणून एक इलस्ट्रेशन म्हणून कोर्स सब्जेक्ट असतो, ज्याच्यात तुम्हाला ड्रॉइंग आणि रेंडरिंग शिकवलं जातं. दुसरा जो सब्जेक्ट असतो त्याच्यात एम्ब्रॉयडरी शिकवण्यात येते. आता नेमकं सगळ्या आपण विचारूया की एम्ब्रॉयडरी तर स्कूलचा पण सब्जेक्ट आहे आणि स्टुडंट्सना येत असते, पण आता एम्ब्रॉयडरी आपण बघतोय की राईट फ्रॉम शूज, हेअर क्लिप्स, टिकटॅक पिन्सवर पण आलेली आहे. तर एम्ब्रॉयडरी डिझायनिंग करणं आणि त्याचं राईट प्लेसमेंट करणं हे जास्त महत्त्वाचं आहे आणि तो एक फक्त डिझायनर राईट कलर कॉम्बिनेशन बरोबर सेट करू शकतो. तर हा एक दुसरा सब्जेक्ट आहे जो महत्त्वाचा असतो.
तिसरं म्हणजे अपेरल मॅन्युफॅक्चरिंग म्हणून सब्जेक्ट आहे, ज्याच्यात पहिले एका स्टुडंटला बेसिक्स ऑफ स्टिचिंग शिकवण्यात येते आणि त्यांना जर स्टिचिंगचे बेसिक्स आल्यानंतर जर आपण गार्मेंट कन्स्ट्रक्शन केलं तर ते त्यांना सोपं पडतं, कारण की डिरेक्टली जर आपण त्यांना सिविंग मशीन दिली तर ते त्यांना जमणार नाही. तर अपेरल मॅन्युफॅक्चरिंग हा बेसिक सब्जेक्ट आम्ही पहिले त्यांना करायला देतो आणि नंतर आम्ही पॅटर्न ड्राफ्टिंग आणि गार्मेंट कन्स्ट्रक्शन करतो, ज्याच्यात त्यांना स्टिचिंग शिकवलं जातं. ह्या सब्जेक्ट शिवायचे जे दुसरे मेन सब्जेक्ट्स आहेत त्याच्यातनं एक सर्वात महत्त्वाचा सब्जेक्ट आहे टेक्स्टाईल डिझायनिंग. टेक्स्टाईल डिझायनिंगमध्ये फॅब्रिक्सचं नॉलेज असणं एका फॅशन डिझायनिंगसाठी स्टुडंटसाठी खूपच महत्त्वाचं आहे. त्याला माहीत असलं पाहिजे की मी जो फॅब्रिक सिलेक्ट करतोय त्याचा फॉल, त्याचा फ्लो, त्याची कॅरेक्टरिस्टिक्स बाय थिकनेस, काय डेन्सिटी, हे सगळं कसं असेल आणि मी कोणता फॅब्रिक एका पर्टिक्युलर डिझाईनसाठी सिलेक्ट करावा. कारण की ड्रॉइंग मी करेन पण मला जर तो फ्लो पाहिजे असेल आणि मी रॉंग फॅब्रिक पिक केला तर माझा ड्रॉइंग ॲब्सोल्यूट वेस्ट आहे. तर त्यामुळे टेक्स्टाईल डिझायनिंग हा खूपच महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. त्याच्यात पण आम्ही ह्याशिवाय टेक्स्टाईल डाईंग आणि प्रिंटिंग म्हणजे कसं फॅब्रिक्स शेडिंग करायचे का टाय डाय करायचे, बाटिक, बांधणी, हे सगळं शिकवतो. आणि वोवन टेक्स्टाईल्स जसं की हँडलूम्स आज आपल्याला माहिती आहे, इकत आहे, जामदानी आहे का आपली पैठणी आहे, तर ती आपण कशी बनावी आणि पैठणीमधून मग आपण क्रिएटिव्ह कसं करायचं हे शिकणं, हे पण एका फॅशन डिझायनिंग स्टुडंट्सला येणं खूपच जरुरी आहे. तर ते आम्ही त्यांना हे सब्जेक्ट शिकवतो. त्याशिवायचे जे सब्जेक्ट्स आहेत दॅट इन्क्लूड्स CAD, कम्प्युटर एडेड डिझायनिंग आणि मर्चंडायझिंग. मर्चंडायझिंग इज म्हणजे यामध्ये ऑनलाईन डिझायनिंग असतं. ऑनलाईन डिझायनिंग नाही पण कम्प्युटर CADचे देर आर प्रायव्हेट सॉफ्टवेअर्स आणि कोरल आणि एडॉबचे पण काफी प्रोडक्ट्स आहेत ज्याच्यात डिझायनिंग स्टुडंट्स शिकू शकतात. तर कोरलचा जसा ड्रॉ आहे, एडॉबचा इलस्ट्रेटर आणि फोटोशॉप आहे, त्याच्यातनं स्टुडंट स्वतः कलर कॉम्बिनेशन्स, कलर व्हेरिएशन्स आणि ड्रॉइंग स्केचिंग ऑन कम्प्युटर्स करू शकतात. ओके, सो दिस इज वन मोर इम्पॉर्टंट सब्जेक्ट. मॅडम नाशिकवरनं मोहन आहेत आता आपल्यासोबत. मोहन, तुमचा प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा होता, मी टेलर मागते. हा बोला. तर मी शॉर्ट टाइमसाठी कुठला कोर्स करू शकतो फॅशन डिझायनिंग? मोहन, तुमचा आवाज नीट येत नाही, थोडं मोठ्याने प्रश्न विचारा. हा, मोठ्याने प्रश्न विचारतो. मी फॅशन डिझायनिंगचा कोर्स करण्यासाठी विचारतोय. मी टेलर मास्टर आहे. हा, टेलर आहेत स्वतः आणि त्यांना आता फॅशन डिझायनिंग मध्ये काहीतरी करिअर करायचं आहे. ओके. हा, तुम्ही जे म्हणालात की वयाचं बंधन नाही, पासायला कोर्सचं कुठलं बंधन नाहीये. मोहन. मोहन, जर तुम्ही स्वतः टेलर आहात आणि तुम्हाला ऑलरेडी टेलरिंग येत आहे तर तुमच्यासाठी बेस्ट इज की तुम्ही एक स्पेशलायझेशन कोर्स इलस्ट्रेशनमध्ये करा. कारण की तुम्ही जर इलस्ट्रेशन म्हणजे तुम्हाला जर ड्रॉइंग आणि रेंडरिंग आणि राईट कलर कॉम्बिनेशन कळलं तर तुम्ही तुमच्या क्लायंट्सला की तुमच्या कस्टमर्सला तुमचे जे डिझाईन्स आहेत ते तुम्ही दाखवू शकाल आणि तुम्ही बेटर कम्युनिकेशन करू शकाल त्यांच्याबरोबर. आणि ऑफकोर्स तुम्ही टेलरिंग करताच आहे तर ते सर्वात जास्त चांगली गोष्ट आहे, कारण की स्टिचिंग हा जास्त डिफिकल्ट सब्जेक्ट आहे डिझायनिंगपेक्षा. तर तुम्हाला ऑलरेडी एक डिफिकल्ट पार्ट येतोय तर तुम्हाला फक्त आता सोपं काय करायचं आहे ते इलस्ट्रेशनचा एक कोर्स करायचा आहे. म्हणजे कुठलीही फॅकल्टीचं बंधन नाही, कुठल्याही वयाचं बंधन नाही, कोणीही हा कोर्स करू शकतो, फॅशन डिझायनिंग मधला कोणता पण कोर्स. आणि मॅडम, इतके सगळे कोर्सेस आहेत पण या कोर्सेसना साधारण खर्च किती येतो? आता जसं स्पेशलायझेशन कोर्सेस असले तर ते 25,000 ते 50,000 पर्यंत पासून सुरू होतात, डिपेंडिंग अपॉन की किती कंटेंट आहे त्या कोर्सचं. पण अगर ते प्रोफेशनल प्रोग्राम्स आहेत तर ते 1 लाखापासून 4 लाख पर्यंतची फीज असते त्यांची. ओके. आणि मॅडम, सेल्फ बिझनेस आपण काय करू शकतो का इतके सगळे कोर्सेस केल्यावर? हो, टुडे एव्हरीवन वॉन्ट्स टू बी अन एंटरप्रेनर. सगळ्यांना स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे आणि ही संधी फॅशन डिझायनिंगचा कोर्स तुम्हाला खूपच चांगल्यापणे देते. त्याचं कारण असं आहे की आपण बघत असतो की ट्रेंड खूपच चेंज झालेला आहे. सर्वात पहिले आपण एक्झिबिशन्स होत असतात खूप सगळ्या जाग्यांवर, प्लस ऑनलाईन बिझनेस हा खूपच मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे ज्यासाठी तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टीचा की तुमच्या जागेचा इन्व्हेस्टमेंट करायची अजिबात गरज नसते. तर तुम्हाला जे करायचं आहे त्याने फक्त तुम्हाला स्वतःचा स्टॉक मेंटेन करायचा आहे. तर तुम्हाला जर स्वतःचा बिझनेस सुरू करायचा असेल
जसं मी सांगितलं, फॅशन इज नॉट ओनली अबाउट अपेरल. अगर तुम्ही कलेक्शन ऑफ हँडबॅग्स बनवता, की तुम्ही एका कलेक्शन ऑफ स्कार्फ्स के स्टोल्स बनवता आहे, का तुम्ही साड्यांचा एक कलेक्शन ठेवता आहे आणि ते तुम्ही एक्झिबिशन्स ठेवून पण तुम्हाला जर त्याची विक्री करायची असेल, तर ह्या सगळ्या संध्या ॲज अ बिझनेस, स्वतःचा बिझनेस सुरू करणं हे पॉसिबल ऑपॉर्च्युनिटीज पण बऱ्याच आहेत. बाहेरच आहे. मॅडम पुढचा फोन घेऊया. परेलवरनं शीतल राणे आहेत. शीतल, तुमचा प्रश्न विचारा. मॅडम, मला तुमचा असा प्रश्न आहे की ह्याकरिता साधारण खर्च किती येईल? फॅशन करिअर निवडताना खर्च किती येईल या कोर्स करिता? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. येस, खर्च तुमच्या फीज, जे तुमची ट्युशन फीज असेल, तुम्ही कोणत्या जे इन्स्टिट्यूट तुम्ही जॉईन कराल, आणि तुम्हाला जसं अगर तुमचा 2 वर्षाचा कोर्स असेल, तुमचा 2 वर्षाचा कोर्स असेल तर साधारणतः तुमची फीस 2 to 2.5 lakhs एका फुल टाईम प्रोग्रामची फीज असेल. त्याशिवाय तुमचा खर्च अराउंड 25,000 मॅक्झिमम तुम्ही पकडून म्हणजे तुम्हाला कन्सिडर करावा लागेल फॉर युअर फॅशन शो कलेक्शन्स वगैरे, अगर तुम्ही ते करणार आहात तर तेवढं तुम्हाला ऑन हँड असेल. म्हणजे ही सगळी फीज डिप्लोमा कोर्सेससाठी आहे की यात ग्रॅज्युएशन जे फील्ड आहेत ज्यामध्ये ग्रॅज्युएशन करू शकतो आपण फॅशन डिझायनिंगमध्ये, त्यांना साधारण किती खर्च येतो की जे कोर्स 2 किंवा 3 वर्षांचे आहेत? 3 वर्षाची फीज पण जसं मी सांगितलं, एक साधारण 3 वर्षाची फीज एनिवेअर बिटवीन 3 lakhs to 5 lakhs डिपेंडिंग अपॉन की तुम्ही कोणता इन्स्टिट्यूट सिलेक्ट करताय. पण तुमची फीज 2 to 5 lakhs इज ॲव्हरेज फॉर 3 year कोर्स बेसिकली. आणि देशभरात असे कोणकोणते इन्स्टिट्यूट्स आहेत मॅडम? ऑफकोर्स आपल्या गव्हर्नमेंटचं निफ्ट हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, ज्याचे राईट फ्रॉम बॉम्बे, भुवनेश्वर, बेंगलूर खूप सगळे सेंटर्स आहेत. पण फक्त एक लिमिटेशन आहे की तुम्हाला त्याच्यासाठी एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते, प्लस ते 4 वर्षाचा कोर्स प्रोग्राम आहे ज्याच्यात तुम्हाला फॅशन डिझायनिंग करायचं असेल त्यासाठी पण एंट्रन्स आहे, काही इन्स्टिट्यूट घेतात. हो, फक्त निफ्ट घेते एंट्रन्स एक्झाम, कारण की ती गव्हर्नमेंट बॉडी आहे आणि इट इज अ कॉलेज वेअर इन इंडिया यू गेट डिग्री. तर निफ्टसाठी तुम्हाला एक एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. जर तुम्ही प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स कोणत्या पण जॉईन करत असाल की तर तुम्हाला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागत नाही. ओके मॅडम, नांदेडवरनं पल्लवी आहेत, त्यांना सुद्धा काही प्रश्न विचारायचे आहेत. पल्लवी, तुमचा प्रश्न विचारा. मॅडम, माझा प्रश्न असा आहे की मला पुण्यामध्ये कोणतं कॉलेज चांगलं असेल ॲडमिशनसाठी? फॅशन डिझायनिंग मध्ये एखादा कोर्स करायचा असेल तर पुण्यात कोणतं कॉलेज आहे किंवा कोणतं इन्स्टिट्यूट आहे? पुण्याला देर इज सिम्बॉयसिस आणि सॉफ्ट म्हणून आहेत, आणि पुण्याला पण बऱ्याचशा फॅशन इन्स्टिट्यूट्स आहेत जिकडे तुम्ही करू शकता. शिवाय ह्या दोघांच्या जसं मी सांगितलं, इट वुड बी ग्रेट अगर तुम्ही ऑनलाईन थोडंसं रिसर्च कराल, स्पेशली कारण की तुम्हाला पुण्या सेक्टरच पाहिजे असेल तर तुम्ही त्याबद्दल माहिती ऑनलाईन काढली तर दॅट विल रिअली हेल्प. म्हणजे याबद्दल आपण आणखी बोलणार आहोत, पण एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मॅडम, पुढचा फोन आपण घेऊया. बारामतीवरनं लक्ष्मण आहेत. लक्ष्मण, तुमचा प्रश्न विचारा. हा सर, नमस्कार. आणि जे फॅशन डिझायनिंगचा कोर्स केल्यानंतर जे विद्यार्थी आहेत, अशा विद्यार्थ्यांना स्वतःच्या कौशल्याला वाव मिळण्यासाठी पुरुष आणि स्त्रियांचे जे कपडे आहेत त्याच्या डिझाईनसाठी कंपनीकडे थेट कॉन्टॅक्ट साधता येतो का? तुमचा प्रश्न नेमकेपणाने विचारा एकदा. बर, नेमकेपणाने विचारतो. जे विद्यार्थी आहेत फॅशन डिझायनिंग करून कोर्स केलेला, त्या कोर्स केलेल्या विद्यार्थ्यांना थेट कंपनीशी साधता येतो का? हां, म्हणजे ज्यांनी फॅशन डिझायनिंग मध्ये कोर्सेस केले आहेत त्यांना ज्या डिझायनिंग कंपन्या आहेत त्यांच्यासोबत थेट संपर्क साधता येतो का? ओके, प्लेसमेंटसाठी? हो. सगळ्याच कंपनीजच्या वेबसाईट्सवर करिअर म्हणून एक टॅब असतो आणि त्याच्यात तुम्ही जर स्वतःचा रेझ्यूम पाठवला तर ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. तर ते पॉसिबल आहे, कारण की सगळ्यांकडेच जे ओपनिंग असतात ते करिअरमधून ते लोक कनेक्ट करतात. तर तुमचा जो प्रोफाईल आहे आणि जर फॅशन डिझायनिंग मेनली तुम्ही शिकला आहात तर तुमचा पोर्टफोलिओ जर तुम्ही अटॅच केला तर ते सर्वात महत्त्वाचं आहे आणि ते तुम्हाला एक ॲड ऑन बेनिफिट आहे. तर तुमच्या पोर्टफोलिओ फक्त बायोडेटा का रेझ्यूम पाठवण्याने पेक्षा बेटर इज की तुम्ही पोर्टफोलिओ पण तुमच्या ह्याला अटॅच करा आणि त्यांच्या करिअरच्या वेबसाईटवरून तुम्ही पाठवू शकता. डोंबिवलीवरनं पल्लवी आहेत, त्यांना सुद्धा काही प्रश्न विचारायचे आहेत. पल्लवी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला. मी आता 10वी पास झाली आहे. फॅशन डिझायनिंग करायची आहे. डोंबिवली वरून तुमची कोणती ब्रांच जवळ आहे? ठाण्याला पल्लवी आमची ब्रांच आहे.
तर डोंबिवलीत नाहीये का? नाही, डोंबिवलीत नाहीये. ठाण्याला आहे असं? हो, ठाण्याला आहे. तिकडचा नंबर तुम्हाला पाहिजे असेल तर मी देऊ शकते. 32967454. जर तुम्ही ह्या नंबरवर फोन केलात तर तुम्हाला सगळीच माहिती मिळेल. 1 मिनिट मी लिहून घेते नंबर. ओके. आमची वेबसाईट पण तुम्हाला दाखवण्यात येत आहे, तर तुम्ही वेबसाईटवर पण बघू शकता. नाहीतर नंबर इज 32. पल्लवी, स्क्रीनवर आमची वेबसाईट पण दिसते तुम्हाला, त्यावर पण तुम्ही त्यांच्यासोबत संपर्क करू शकता, कारण त्या वेबसाईटवर पण त्यांचा नंबर आहे. आणि मॅडम, लाईफस्टाईल डिझायनिंगमध्ये कोणकोणत्या संधी आहेत किंवा हे फील्ड किती महत्त्वाचं आहे? लाईफस्टाईल डिझाईन लाईफस्टाईल डिझाईन नॉट जस्ट होम अप्लायन्सेस की होम रिलेटेड राहिलं आहे का पर्सनल रिलेटेड राहिलं आहे, पण कॉर्पोरेट ह्या सेक्टरमध्ये पण खूपच महत्त्वाचं आहे. कारण की आजकाल सगळ्याच प्रोडक्ट्स लाईफस्टाईल प्रोडक्ट्स झालेले आहेत. जसं आपण बघतो आपल्या डेली यूजच्या बेसिक जे नेसेसिटीज होत्या त्या नेसेसिटीज पण आता लक्झरी झालेल्या आहेत. म्हणजे सगळ्यांनाच ब्रँडेड वस्तू पाहिजे असतात, सगळ्यांनाच एक ब्रँड कॉन्शियसनेस आणि ब्रँड अवेअरनेस हे पण खूपच वाढलेलं आहे. तर त्यामुळे लाईफस्टाईल प्रोडक्ट्स आणि लाईफस्टाईल हा जो सब्जेक्ट आहे हा खूपच बूम झालेला आहे. मॅडम, थँक्यू, तुम्ही इथे आलात आणि इतकी महत्त्वाची माहिती आम्हाला दिली. आणि या सगळ्या माहितीचा उपयोग नक्कीच मुलांना आणि जे कोणी फॅशन डिझायनिंगमध्ये इंटरेस्टेड आहे त्या सगळ्यांनाच होईल. वयाची मर्यादा नाही आहे, कुठल्याही फील्डची मर्यादा नाही आहे, सगळे कुठलाही व्यक्ती हा कोर्स करू शकतो. थँक्यू मॅडम, पुन्हा एकदा थँक्यू व्हेरी मच. आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण उद्या पुन्हा आपण भेटणार आहोत. नवा दिवस असेल आणि नवा विषय. आता इथेच थांबूया. पाहत राहा महाराष्ट्र वन.